नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितच आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज चालू आहेत। मित्रांनो, त्या संबंधीची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। जे पण नागरिक एक फॉर्म भरत होते पहिले, आता सर्व नागरिकांना 2 फॉर्म भरावे लागणार आहेत। मित्रांनो, त्या संबंधीची ही जी अपडेट आहे ती आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते 2 फॉर्म कोणते आहे व ते कसे भरायचे आहे। जो पहिला फॉर्म राहणार आहे तो रेग्युलरच राहणार आहे मित्रांनो, आणि ज्यामध्ये एका फॉर्मची वाढ झालेली आहे ती पण आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। सोबतच मित्रांनो, तुम्हाला जे फॉर्म आहेत ऑनलाईन ऑफलाईन ते कसे भरायचे आहेत, कुठे सबमिट करायचे, संपूर्ण माहिती तुम्हाला A to Z या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोर ओपन करून घ्यायचं आहे। सर्वप्रथम प्ले स्टोर वरती गेल्यानंतर नारी शक्ती दूत ऍप्लिकेशन हे दिसेल, हे तुम्ही इन्स्टॉल करून त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो, इथे रजिस्ट्रेशन मी पहिले केलेलं आहे। तुम्ही जेव्हा लॉग इन होता तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल। आता इथे बघू शकतात, आता इथं काय काय अपडेट भरायचे आहे। तर आता आपण इथे सर्वप्रथम जे आहे पहिले तुम्हाला इथं दिसेल महिलेचे पूर्ण नाव जसं आधार कार्ड वरती आहे ते भरायचं आहे। त्याच्यानंतर पतीचे नाव टाकायचे आहे। इथं ऑप्शन पण आहे, पती किंवा वडील नाव टाकू शकतात, लग्न नसेल तर वडिलांचं नाव पण टाकू शकतात। जन्मतारीख पण तुम्ही इथं टाकायची आहे। अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे जसे की तुमच्या आधार कार्ड वरती आहे तसं, आणि जन्माचे ठिकाण कोणते आहे तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचे जे गाव आहे मित्रांनो ते गाव तुम्हाला इथे निवडायचे आहे। सोबत तुम्हाला जी ग्रामपंचायत लागते ती ग्रामपंचायत निवडा। नंतर पिन कोड टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुमच्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका। जर आधारला लिंक नसेल मोबाईल नंबर कोणता तर तो टाकला तरी चालेल। तुमचा आधार क्रमांक तो टाकून घ्यायचा आहे। हे झाल्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर काही शासनाच्या योजनेमध्ये लाभ घेत असाल तर तुम्हाला होय किंवा नाही करायचं आहे। होय जर केलं तर तुम्हाला इथं त्याची डिटेल द्यायची आहे। तुमची वैवाहिक स्थिती काय आहे, मॅरिड अनमॅरिड ते टाकायचं आहे। लग्नापूर्वीचे जे महिलाचे नाव आहे लग्न झालेलं असेल तर ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। जर तुमचा जन्म दुसरीकडे झालेला असेल महाराष्ट्राच्या बाहेर तर तुम्ही इथे मेन्शन करू शकतात। आता इथं बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, आता बँक कोणती तर मित्रांनो, तुम्हाला जी बँक आहे ती नॅशनल बँक लागणार आहे। त्या बँकेचे पूर्ण नाव इथं टाकायचे आहे। खातेधारकाचे नाव टाकायचे आहे जसं बँक खात्यावरती नाव आहे तसं। नंतर खाते क्रमांक टाकायचा आहे, न चुकता 2 वेळा चेक करायचा आहे आणि नंतरच तुम्हाला खाते क्रमांक टाकायचा आहे। IFSC कोड सोबत टाकून घ्या। इथे बघू शकतात आपलं जे अकाउंट आहे ते आधार कार्डशी जोडलेलं पाहिजे। जर नसेल तर तुम्ही लवकरात लवकर अकाउंटला आधार कार्ड जोडून घेऊ शकतात आणि तो होय करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप आहे, तुम्हाला इथे बघू शकता जे पण काही डॉक्युमेंट आहे पहिले जे आहे ते पहिले आधार कार्ड आहे। हे डॉक्युमेंट तुम्हाला 1 MBच्या आतमध्ये अपलोड करायचं आहे। नंतर आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेत सोडल्याचा दाखला, या तिन्हीतून कोणतं पण एक डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकतात। आता इथं उत्पन्नाचं सर्टिफिकेट किंवा राशन कार्ड दोन्हीमधून कोणतं पण एक डॉक्युमेंट सर्वांकडे राहतच। अर्जदाराचे हमीपत्र जे आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल, ते डाउनलोड करा। घर बसल्या पण हा फॉर्म भरू शकतात। डाउनलोड केल्यानंतर त्याच्यावर सिग्नेचर करा आणि अपलोड करून द्या। बँक पासबुक अपलोड करा। नंतर महिलाचा जन्म जर दुसऱ्या राज्यामध्ये झाला असेल तर त्यांना पतीचे जे कागदपत्र आहेत ते लागणार आहे। आता इथं तुम्हाला अर्जदाराचा तुम्ही लाईव्ह फोटो घेऊ शकतात। आता या सर्व मध्ये मित्रांनो एक ऑप्शन आलेला आहे नवीन, की त्यामध्ये तुम्ही लाईव्ह फोटो कॅप्चर करू शकतात। जर मोबाईल मध्ये असेल तर ते अपलोड करू शकतात। तर हे सर्वात महत्त्वाचं व चांगला अपडेट आलेला आहे। नंतर तुम्हाला आय ऍक्सेप्ट करायचं आहे, जे पण एक डिस्क्लेमर आहे ते, आणि नंतर माहिती जतन करायची आहे। माहिती जतन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक रिसिप्ट जनरेट होईल, त्या रिसिप्टचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे। आणि जो नवीन फॉर्म आहे तो पण आपण बघणार आहे मित्रांनो डिटेलमध्ये, तो कुठे सबमिट करायचा आहे। तो फॉर्म मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे आणि तो जवळच्या अंगणवाडीमध्ये सबमिट करायचा आहे। तर तो फॉर्म कसा भरायचा आहे आपण लगेच पुढे बघणार आहोत। थोडं पण स्किप करायचं नाही मित्रांनो। तुम्हाला जर 1500 रुपयाचा जर लाभ घ्यायचा असेल, ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही डबल पण पाहू शकतात। थोडी पण माहिती स्किप करू नका, यामुळे तुमचं जे येणारी योजना आहे किंवा योजनेचा लाभ घेणार आहे तो एक पेंडिंग मध्ये पडू शकतो किंवा तुमचं ऍप्लिकेशन हे रिजेक्ट होऊ शकतं। कोणत्या व्हिडिओमध्ये ह्या दुसऱ्या ऍप्लिकेशनची माहिती देण्यात आलेली नाही मित्रांनो, आपण ती माहिती ह्याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर बघूया आपण तो जो दुसरा फॉर्म आहे तो कसा भरायचा। मित्रांनो, हा पण फॉर्म जो आहे तो सेमच आहे। इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो अर्ज करायचा आहे तुम्हाला, हा जो अर्ज आहे तो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे। कोणती माहिती
किंवा कोणती डिटेल चुकीची भरायची नाही। तर इथं आधार प्रमाणेच महिलेचं नाव, लग्नापूर्वी काय नाव होतं ते टाकायचंय, लग्नानंतरचे नाव पण टाकायचे, जन्मतारीख टाकायची, पूर्ण अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो की तुमच्या आधार कार्डवर दिलेला आहे तो टाकायचा आहे, जन्माचे ठिकाण टाकायचे, त्या जन्माच्या ठिकाणाचा जिल्हा, गाव किंवा शहर, ग्रामपंचायत कोणती ती आणि पिनकोड न चुकता टाकायचा आहे। आता मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, सोबतच तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे। आता इथे बघू शकतात, जर तुम्ही कोणता इतर योजनेचा लाभ घेत असाल व तो किती घेतात ते तर तुम्हाला मेन्शन करायचं आहे। जर नसेल घेत तर तुम्हाला इथं नाही आहे या ऑप्शनवरती राईट क्लिक करा, याला कट करून टाका। वैवाहिक स्थिती काय आहे तुम्ही इथं निवडू शकतात। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, 4-5 ऑप्शन दिले आहेत, त्याच्यामधून ती वैवाहिक स्थिती आहे ती तुम्हाला निवडायची आहे। आता अर्जदाराची जे बँक खाते आहे ते आधार कार्डशी लिंक पाहिजे, त्या आधार कार्डची जी लिंक बँक खाते आहे त्याची संपूर्ण डिटेल, अर्जदाराचे किंवा बँकेचे पूर्ण नाव टाकायचे आहे, खातेधारक जे आहेत त्यांचे पूर्ण नाव टाकायचे आहे, बँक खाते क्रमांक टाकायचा आहे, IFSC कोड तुम्हाला न चुकता टाकायचा आहे। आता तुमचं जे अकाउंट आहे आधार कार्डला लिंक आहे किंवा नाही तुम्ही इथं चेकबॉक्स वरती क्लिक करून किंवा राईट करून देऊ शकतात। आता नारी शक्तीचा जो प्रकार आहे तो कशामधून येतो तर आपल्याला इथं टाकायचं आहे सामान्य महिला। जर तुमचं काही ऑप्शन याच्यामध्ये बसत असेल तर तुम्ही हे ऑप्शन निवडू शकतात। आता खालील सर्व कागदपत्र किंवा प्रती सादर आणि अपलोड करण्यात यावी। आता मित्रांनो तुम्हाला याच्यासोबत ह्या फॉर्म सोबत ज्या झेरॉक्स जोडायच्या आहेत, आधार कार्ड जोडायचे आहे, जन्म प्रमाणपत्र किंवा आदिवास जोडा, उत्पन्नाचं सर्टिफिकेट जोडायचं आहे, अर्जदाराचे हमीपत्र, त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल आणि सोबत याची पण लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल। बँक पासबुक जोडायचा आहे, अर्जदाराचा फोटो पण द्यायचा आहे। आता महत्वाचं मित्रांनो, जे पण सर्व महिला आहेत त्यांना जो अर्ज आहे हा भरलेला जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे। त्याच्यानंतरच मित्रांनो ही तुमची जी प्रोसेस आहे 100% सक्सेसफुल होणार आहे। जर तुम्ही फक्त ऑनलाईन अर्ज करून सोडताल किंवा ऑनलाईन अर्ज दाखल केला तर हे काही कामाचं राहणार नाही। तुम्हाला जे 1500 रुपये योजनेअंतर्गत भेटणार आहे ते भेटणार नाही। त्याची पण प्रोसेस करून घ्या, तुम्ही हा अर्ज भरून घ्या, सोबत जी ऑनलाईनची रिसिप्ट भेटते ती ह्या अर्जाला जोडून तुमच्या अंगणवाडीमध्ये जवळच्या देऊन टाका। त्याच्यानंतर जे तुमचं अर्ज आहे 100% सक्सेसफुल होईल आणि 15 दिवसामध्ये तुमचे जे पैसे आहे किंवा अर्ज आहे हा सबमिट होईल व अर्ज हा स्वीकारला जाईल आणि 15 ते 45 दिवसानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये जे 1500 रुपये योजनेअंतर्गत दिले जाणार आहे ते भेटतील मित्रांनो। आता इथं काही महत्वाचे अर्जदाराचे हमीपत्र काही पॉईंट दिले आहे हे वाचायचे आहे आणि नंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे। हे पण हमीपत्र जे आहे या सोबत देण्यात आलेलं आहे, इथं अर्जदाराची सही करायची आहे आणि संपूर्ण माहिती वाचल्यानंतर तुम्हाला जे अर्ज आहे तो तुम्हाला जवळच्या अंगणवाडीमध्ये सबमिट करायचा आहे। ही काही महत्वाची अपडेट होती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये। ही अपडेट नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या महिलांमध्ये, मित्रांमध्ये शेअर करा, त्यांना पण या योजनेचा लाभ होईल व त्यांना पण ही जी ऍडव्हान्स माहिती आहे ती कळेल मित्रांनो। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता। सोबतच मित्रांनो आणखी माहिती पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवर अपडेट येत राहतात, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।